अंबादास दानवेंनी त्यांच्या निरोप समारंभात मी पुन्हा येईन वरनं मिश्किल टोला लगावलाय। 10वीला असताना अशा पद्धतीने निरोप समारंभ झाला होता शाळेत। त्याच्यानंतर पहिल्यांदा असा निरोप समारंभ होत आहे। परंतु 10वीला असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही। जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे, ते विचारू नका। राज ठाकरेंनी सोशल मीडियावर नवीन पोस्ट केली। या पोस्टमधनं त्यांनी युतीच्या चर्चेवर भाष्य केलं। मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, असं राज ठाकरेंनी पोस्टमधून स्पष्ट केलंय। राज साहेबांना ज्या मी भेटलो ते कुठेही राजकीय विषय नव्हते। माननीय शिंदे साहेब देखील राज साहेबांना भेटले तेव्हा राजकीय विषय नव्हते। आज देखील राज साहेबांनी ट्विटमधनं स्पष्ट केलेलं आहे की जो मेळावा होता तो मराठी माणसाचा मेळावा होता, हे मी अनौपचारिक बैठकीमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि युतीच्या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत असं त्यांनी सांगितलं आहे। युती कधी करायची, कधी बोलायचं, त्याच्यामुळे राज साहेबांचा एक स्वतंत्र विचार असतो। राज साहेबांचा एक राजकीय विचार वेगळ्या पद्धतीचा असतो, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, त्याच्यामुळे ते कुठच्याच पक्षावर अवलंबून नाहीत। परंतु जे काही पक्ष आता त्यांच्यावर अवलंबून आहेत ते त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी उतावळी झालेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा करण्यात आली आणि यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नामदेव ढसाळ आणि अर्जुन डांगळे यांच्यासोबत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग केला होता आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत युती केली होती, पण तो प्रयोग अयशस्वी झाला। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती घडवून आणतायत। खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळाच्या माणसाच्या सुखदुःखाशी एकरूप होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अशा या कार्यकर्त्याबरोबर या देशामधला आणि महाराष्ट्रातला असणारा प्रचंड मोठा आंबेडकरी समाज आहे, जो आजपर्यंत अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला, परंतु कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळालं नाही। तर या कार्यकर्त्याला या ज्या सध्याच्या होणाऱ्या स्थानिक इलेक्शन्समध्ये कुठेतरी आंबेडकरी कार्यकर्त्याला सुद्धा सत्तेचा लाभ व्हावा, यासाठी म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं। शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत। एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना। आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते, आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची। ठीक, प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जातं एवढंच मला माहिती आहे। आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत, त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्याने आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या। यानंतर इतरही घडामोडी पाहूयात। आपण जर पाहिलं तर पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आज अनोखं आंदोलन केलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आक्रमक होत बनियन आणि टॉवेल गुंडाळून आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांना चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो अशा आशयाचे बॅनर हाती घेत विरोधकांनी थेट सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली। संजय गायकवाड, संजय शिरसाट तसंच सत्ताधारी मंत्र्यांवर विरोधकांनी यावेळी खोचक टीकाही केली। महाराष्ट्राची ही लूट थांबवावी अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली। महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे, हिला पाठिंबा देणारे, याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कारण तेही जबाबदार आहे याला,
जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा प्रयत्न केला तर निश्चित थांबतील, परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियान गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे. बनियान घालून आणि टॉवेल गुंडाळून हे आंदोलन आम्ही केलेलं. आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते, त्याच्यावर कारवाई होत नाही. स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती. मला वाटते गृह खात्यानं यामध्ये कारवाई सो मोठो केली पाहिजे. या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे. जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी. संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये, याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे. एका बड्या नेत्याने गौप्यस्फोट करत राज्यातील 72 अधिकारी आणि नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यांनी केलेल्या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच नाना पटोलेंनीही त्यावर भाष्य केलं. काही मंत्री देखील हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागदपत्र यंत्रणांकडे गेली तर काय होईल असा सवाल नाना पटोलेंनी केला. ही महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लक्षात आणून देणं हे माझं कर्तव्य होतं. आणि अध्यक्ष महाराज, आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही ही सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे, सदनाला कळवलं पाहिजे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात आहे अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकावर झालेल्या रेल्वे अपघाताचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला. लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आणि या संदर्भात समिती आणि कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत का असा सवाल भातखळकरांनी केला. आणि त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे सोबत आणखी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यात मेट्रो बरोबर जलवाहतूक, बाईक टॅक्सी, पॉल टॅक्सी, रोपवे अशा सुविधा देता येतात का यासाठी देखील चाचणी सध्या सुरू आहे. आणि तसंच रेल्वे मंत्र्यांबरोबर लवकरात लवकर बैठक लावण्यात येईल अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची एक विस्तृत बैठक या सगळ्या विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या युद्ध पातळीवर सोडवण्याकरता, त्यातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सरकार बैठक आयोजित करणार का. खासगी आस्थापना सुद्धा मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की अर्धा एक तास जरी तुम्ही उशिरा आलात तरी नंतर 5च्या ऐवजी 6 किंवा 6च्या ऐवजी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसची वेळ तुम्हाला वाढवून देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते का त्या वेळेवर याचा सुद्धा विचार सरकार न केला आणि तशा प्रकारचा निकष लावलेला आहे. खाजगी आस्थापनांच्या बाबतीत निश्चितपणे त्यांनी जी सूचना मांडलेली आहे, आपल्याला एक खाजगी आस्थापनांच्या सेवा जे वेळ आहे त्यांचे ते बदली करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी लागेल.